नसरापूर प्रकरणामधील आरोपीला हाल करत संपवावं अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे। फास्टॅग पद्धतीने कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारने फास्टॅगची व्याख्या सांगावी असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी केलाय। दरम्यान नसरापूरमधील घटनेच्या संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। लैंगिक शोषणामधील आरोपींना पॅरोल देऊ नका असे थेट आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत। नसरापुरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं बारीक लक्ष आहे। लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना पेरोल देऊ नका असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। नसरापूरच्या घटनेनंतर कॅबिनेटच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री फडणवीस सातत्यानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत। तपासातील पुरावे, छोट्या मोठ्या बाबींवर मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष आहे। मुख्यमंत्र्यांकडून पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील सातत्यानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत संपर्कात आहेत। तपासाबाबतचे सातत्यानं अपडेट घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत संतापही व्यक्त केलाय। नसरापुरातील 3.5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नराधमानं तिला ठार मारलं। तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला। या घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली। या आरोपीला सरकारनं कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल करत संपवावं। सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्टॅग पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारने फास्टॅगची व्याख्या पण सांगावी। नसरापूर प्रकरणी आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेल्याच्या बातम्या पण आल्या। ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही? सत्ता मिळवणं ती गाजवणं, सत्ता मिळवणं ती गाजवणं याचा एक भस्मासूर जो वरपासून खालपर्यंत धुमाकूळ घालायला लागलाय, कटायला लागलाय। सन्माननीय राज ठाकरे यांच्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे। आपल्याला काही गोष्टी कायद्याने करावे लागतील। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या प्रकरणामध्ये पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत। त्या चिमुकलीची आठवण ठेवून जल्लोष साजरा करायला नको होता असं म्हणत प्रणिती शिंदेंनी सरकारवर टीका केली आहे। जाणीव ठेवून जल्लोष साजरा नसता केला आणि म्हणाला असता की तिच्यासाठी आम्ही जल्लोष करत नाही, तर थोडं तरी तुम्हाला काही माणुसकी आहे असं आम्हाला वाटलं असतं। उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले, काही माणुसकीच राहिली नाही आहे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतंय आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे। महाराष्ट्रात मात्र प्रत्येक प्रकरणात तात्काळ कारवाई होते, ही झिरो टॉलरन्स हीच देवाभाऊंची भूमिका आहे। पण प्रणितीताई, तुमची भूमिका मात्र सोयीने बदलते। नसरापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। फासावर लटकवल्याशिवाय देवाभाऊंच्या नेतृत्वातलं सरकार शांत बसणार नाही। खासदार सुप्रिया सुळेंनी या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा अशी मागणी सुळेंनी केली आहे। कायदा शक्ती कायदा आणला होता, तर तो कायद्याची अंमलबजावणी सुरक्षितता आणि ही महिलांची तर सुरक्षितता झालीच पाहिजे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता कसं वाटावं आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आणि भावना आम्ही मांडलेली आहे। नसरापुरातील घटनेच्या निषेधार्थ शिंदेच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे आणि भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तळवळकर यांनी आंदोलन केलं। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना त्या अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला होता। तोच नराधम पुन्हा जर पोलिसांवरती हल्ला करतो तर पोलिसांच्या बंदुका दिवाळीत टिकल्या उडवण्यासाठी नसतात, त्या गुन्हेगारांना ठोकण्यासाठीच असतात। ही भूमिका आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तेव्हा आग्रहाने घेतली होती की अशा लोकांना एखाद्या वेळेला तरी पब्लिकच्या हवाली केलं पाहिजे। हे कायद्याचं नाही, कायद्यामध्ये बसत नाही किंवा आमच्यासारख्या जबाबदार माणसांनी बोलू नये, परंतु ही बोलण्याची वेळ आता आलेली आहे आणि मुख्यमंत्री एकच दोघे पद मुख्यमंत्री साहेबाकडेच असल्यामुळं ते त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत। मी देवाभाऊंना खरंच विनंती करते की बाबा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसमोर वंदन करता,
त्यांचे आशीर्वाद घेता. मग का नाही त्यांनी जसं केलं आहे पाटलाचा रांझा पाटलाचा चौरंगा का नाही करत चौरंगा? एक उदाहरण जाऊ द्या ना. जळगाव, बीड, पुणे, गोंदिया असंख्य ठिकाणी ह्या ज्या घटना घडत आहेत, पण महाराष्ट्रासारख्या राज्याला, इतक्या मोठ्या राज्याला जर गृहमंत्री फुल टाइम नसेल आणि डीजी फुल टाइम नसेल तर प्रॉब्लेम होतो. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी वचनच दिलं आहे की यमसदनी पाठवण्याकरता ज्या ज्या गोष्टी पोलिसांनी करायला पाहिजे त्या पोलीस करणार आहे आणि सरकारी करणार आहे. त्याला फासावर लटकवलं पाहिजे आणि तशाच प्रकारची मागणी कोर्टाकडे आपले पोलीस करणार आहेत. त्याप्रमाणे SITची नेमणूक झालेली आहे. त्याचबरोबर डे टू डे स्वतः SP आणि DG साहेब ही केस मॉनिटर करतायत. मुख्यमंत्री महोदय सातत्याने यावर त्यांचंही लक्ष आहे आणि या केसमध्ये अगदी प्रत्येक पुरावा गोळा करून फुलप्रूफ अशी केस ही जी आहे कोर्टासमोर चार्जशीट 2 आठवड्याच्या आतमध्ये सबमिट करण्याचा देखील प्रयत्न पोलीस करतायत.